सुस्वागतम. आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील टर्ममध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवले गेलं आणि त्या अंतर्गत महसूल विभागाला गतिमानता आणि हायटेकता मिळाली. याचबरोबर 80 लाख दाखले शाळेत दिल्यामुळे महसूल विभागाची नेमका रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदणी झाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये राज्य समन्वयक माननीय रामदासजी जगताप साहेब यांना विनंती आहे की आदरणीय साहेबांचा सन्मान यानंतर संपादक स्वागत करतो. साहेब, अमृतवेलच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनामध्ये जे सकारात्मक काम चालतं, जे लोकांच्या हिताचं, जे लोकांच्या विकासाचं आणि लोकांच्या जे उपयोगाचं आहे, असे काम लोकांपर्यंत नेऊन त्याबाबत जनजागृती करण्याचे एक अभियान अमृतवेल मीडियाच्या वतीने राबवलं जातं. असंच एकदा सातबारा संगणकीकरणाची काय सद्यस्थिती आहे हे पाहण्याच्या संदर्भात मी जगताप साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडून माहिती घेताना असं लक्षात आलं की अरे प्रचंड प्रमाणामध्ये डिजिटलायझेशन आणि संगणकीकरण आणि त्याचबरोबर इतर पण अनेक वेगवेगळ्या सुविधा या व्यासपीठावरती तयार झालेल्या आहेत, डिजिटल व्यासपीठावर तयार झालेल्या आहेत. ते एका लेखामध्ये ते काय घ्यावं आणि काय नाही अशी परिस्थिती झाल्यानंतर सहज मी साहेबांना म्हणलं की हे जे मोठं काम झालेलं आहे, कारण तेव्हा मला साहेबांनीच हे निदर्शन आणून दिलं की साहेब जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री असताना तर महाराष्ट्राच्या या सातबाराच्या संगणकीकरणाची पायाभरणी झालेली होती आणि आज हा प्रकल्प पूर्ण होतो तोही साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर हे संपूर्ण अभियानाचं आणि या सगळ्या प्रक्रियेचं पुढे डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे आणि ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे असा एक विषय जगताप साहेबांची चर्चा करता करता पुढे आला आणि तो साकारही झाला. आज साहेबांच्याच अध्यक्षतेखाली आज आपण त्यांच्या हस्ते शोभास्ते या अंकाचं प्रकाशन करतोय. सर, 2-3 महिन्यापूर्वीच अंक तयार झाला होता, पण कोविडची परिस्थिती आणि सगळे असल्यामुळे त्याचा कार्यक्रम घेण्यावर मर्यादा होत्या. 1-2 मुंबईमध्ये घेण्याच्या दृष्टीने काही आपण चाचपणी केली पण ते शक्य नाही झालं. कारण आपण केलेलं काम आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली झालेलं हे संगणकीकरणाचं काम आहे. तर त्याचं हे जे काही माहिती आहे ती आपल्याच हस्ते शुभास्ते ते या अंकाचं प्रकाशन व्हावं असा एक मनोदय आमच्या सगळ्या टीमनी निश्चित केला, व्यक्त केला आणि आज आपल्या हस्ते या अंकाचं प्रकाशन होते. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आणि साहेबांचं विशेषतः मनापासून स्वागत करतो आणि साहेब आपला खरंच मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत उपयुक्त असं हे प्लॅटफॉर्म, डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये होतंय की ज्याचं अनुकरण देशातली इतर राज्य करतायत अशा स्वरूपाचं एक अतिशय उत्कृष्ट असं काम आहे. साहेब, मी आपल्याला विनंती करेन की त्याचं थोडंसं अजून एक वेगळ्या पद्धतीचं एक मार्केटिंग किंवा लोकांपर्यंत अजून कसं पोहोचेल, कारण आजही लाखो सातबारे डिजिटल सातबारे जे आहेत ते डाउनलोड होतात साहेब आणि त्याची सविस्तर त्याची माहिती देणारच आहे. तर लाखो सातबारे आज डाउनलोड होतात आणि खूप लोकांना त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग होतोय. आपल्या माध्यमातून या डिजिटलायझेशनचं थोडंसं हे प्रमोशन करत अजूनही व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आपण या प्रकाशनासाठी वेळ दिला त्याबद्दल स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर. स्वागत. नामदार थोरातसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा एक विशेष अंक आहे, त्याचं प्रकाशन होत आहे आणि त्यानिमित्ताने सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचं, त्यासोबतच आमदार तांबे साहेब या नगराध्यक्षा, त्याच्यानंतर आमचे मित्र प्रांताधिकारी मंगळूर साहेब, तहसीलदार निकम साहेब आणि
संगमनेर निर्मिती आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी मित्रांनो आणि वर्तमानपत्राचे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे माध्यमाचे जे मित्र वार्ताहर मित्र आहेत या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो। आज एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने होती आहे ती म्हणजे आपण गेल्या अनेक वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं डिजिटल सातबाराचं किंवा सातबारा संगणकीकरणाचं ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये अनेक नवीन सुविधा पुढे येऊ घातलेल्या आहेत आणि याचं सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे। अशी अनेक मागणी अनेक महसूल अधिकाऱ्यांकडून किंवा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्यावेळेस झाली त्याचं त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे। जसं पवार साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे सरांच्या मागच्या कार्यकालामध्ये याची मोठी मिळवली आणि खूप दूरदृष्टी ठेवून सातबारा संगणकीकरण सुरू केलं, परंतु आमच्यापैकी बहुतांश 90% महसूल अधिकाऱ्यांना वाटत होतं की हे शक्य आहे का, हे अशक्य आहे, खूप अडचणीचं किचकट कॉम्प्लिकेटेड काम आहे आणि सातबारा संगणकीकृत होणं आणि ही प्रक्रिया संगणकीकृत होणं हे महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता। अडचणी अनंत होत्या हे, परंतु ज्यावेळेस नेतृत्वाने एखादी गोष्ट ठरवली आणि हे करायचं ठरवलं तर मग मार्ग प्रशासनाला काढावा लागतो आणि हे अथक परिश्रम करून म्हणजे गेल्या त्याची सुरुवात झाली ती 2011-12 मध्ये। त्याच्यापूर्वी सातबारा संगणकीकृत करणे हे उद्देश होता। 2012-13ला तो सातबारा ऑनलाईन करणे हा उद्देश झाला। संगणकीकृत सातबारा ऑनलाईन झाला 13-14ला, आता तो डिजिटल झाला म्हणजे संगणकीकृत सातबारा ऑनलाईन सातबारा डिजिटल सातबारा हा या प्रकल्पाचा प्रवास आहे। प्रकल्प रेंगाळला आपण असं म्हणतो ना त्याला अर्थ नाहीये, रेंगाळलेला नाही, खूप मजल वाढत आपण एका अत्युच्च शिखरावर आता पोहोचलेला आहे। म्हणजे सुरुवातीला फक्त संगणकीकृत कॉम्प्युटर सातबारा होता, नंतर ऑनलाईन मिळायला सुरुवात झाली, आता डिजिटल मिळतो। म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये न जाता आपल्या कायदेशीर कामासाठी किंवा कोणत्याही कार्यालयीन कामकाजासाठी आता डिजिटल स्वाक्षरी सातबारा मिळतो। साहेबांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर महिन्यामध्ये निर्णय झाला आणि सातबारामध्ये डिजिटल स्वाक्षरी सातबारा सगळ्या कामासाठी ग्राह्य धरलाच, शिवाय गेल्या 50 वर्षानंतर सातबारामध्ये सुधारणा झाली आणि सातबारा सुटसुटीत व्हावा, सामान्य माणसाला तो समजावा, वाचता यावा, अधिक माहितीपूर्ण माहिती त्यामध्ये मिळावी या उद्देशाने साहेबांनी निर्णय घेतला आणि 50 वर्षात सातबाराचा नमुना बदलला। नमुना बदलल्यावर आमच्या पुढे दुसरं आव्हान होतं की आता त्या नमुन्यात सगळं सातबारा तयार करायला पाहिजे। गेल्या 5-6 महिन्यांमध्ये राज्यातले 2,54,00,000 सातबारा जे संगणकीकृत झालेले आहेत ते रूपांतरित करण्यात आलेले आहेत आणि सर आता ते रेडी आहेत, ते आपल्याला लॉन्च करता येतील आपली वेळ मिळून म्हणजे सुधारित नमुन्याचा सातबारा सुद्धा पब्लिकला आता थोड्याच दिवसामध्ये आपण देऊ शकणार आहे। सरांनी फक्त वेळ देऊन त्याचे काम म्हणून त्याचा शुभारंभ करणं गरजेचं आहे। अशा राज्यभरामध्ये बहुतांश प्रत्येक माणसाचा सातबाराशी संबंध येतो, अत्यंत जवळचा प्रश्न आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड किचकट आणि जे अवघड काम होतं ते महसूल यंत्रणेचे सर्व तलाठी मंडळाधिकारी आणि सर्वच महसूल अधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून कष्ट करून हे आता कधीच मिळाले आहे। यातून पुढे म्हणजे आज अखेर 99% सातबारा डिजिटल स्वाक्षरीत आहेत आणि पब्लिक डोमेनला उपलब्ध आहे। कोणत्याही माणसाला 99% सातबारा आपल्याला डिजिटल साईन उपलब्ध होतात। हा डिजिटल स्वाक्षरी सातबारा करण्यासाठी आपण खूप मोठी पूर्व तयार केली आणि 46 अहवाल तयार केलेले आहेत। म्हणजे जर काही विसंगती सातबारामध्ये असेल, काही त्रुटी असेल तो 46 अहवाल पास केल्याशिवाय तो सातबारा डिजिटल स्वाक्षरीत होत नाही। देशामध्ये अनेक राज्यामध्ये सातबारा संगणकीकरण सुरू आहे। आम्ही बाकीच्या राज्यांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपलं राज्य कितीतरी पटीने पुढे आहे। याचा उद्देश असा आहे की सातबाराचा डेटाबेस आहे अत्यंत अचूक असणं आवश्यक आहे, कारण कोणत्याही शासकीय योजनेत जर सातबारा वापरायचा असेल तर तो अचूक असल्याशिवाय शक्य नाही। म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष आम्ही तो कोणत्याही सातबारा कोणत्याही योजनेसाठी वापरला नाही, परंतु गेल्या 3-4 वर्षांमध्ये सातबाराचा डेटाबेस अचूक करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले। 46 अहवालामध्ये तो सातबारा पास झाल्यानंतर आपण सातबारा संगणकीकृत करतो किंवा डिजिटल स्वाक्षरीत करतो। तर आजच्या मितीला फक्त 3,19,000 सातबारामध्ये विसंगती आहे। 3,19,000 सातबारा अजूनही डिजिटल स्वाक्षरीत झालेले नाही, कारण गेल्या 100 वर्षांमध्ये सातबारामध्ये ज्या त्रुटी झाल्या, ज्या त्रुटी किंवा चुका निर्माण झाल्या वास्तविकतेमध्ये मानवी क्षमतेच्या बाहेर होतं ते काही त्या त्रुटी शोधणं। आता संगणकाने त्या त्रुटी दाखवून दिल्यात आपल्याला। प्रत्येक गावातला कोणता सातबारा चुकीचा आहे, कोणत्या सातबारामध्ये त्रुटी आहे याची यादी तलाठी तहसीलदार प्रांताधिकारी यांच्या वाणीला उपलब्ध आहे आणि त्या दुरुस्त करण्याचं कामकाज सुरू आहे। गेल्या 1-1.5 वर्षामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये
आपल्याला काही कामकाज तेवढ्या व्यक्तीने करता आले कारण सर्वच महसूल यंत्रणा कोविडमध्ये व्यस्त होती. कदाचित हे काम यापूर्वीच संपलं असतं, परंतु आता 3,19,712 ज्याच्यामध्ये विसंगती आहे ते दुरुस्त करण्याचं काम पुढच्या काही काळामध्ये अत्यंत गतीने करून ते लवकरच पूर्ण केलं जाणार आहे. परंतु त्या हे वगळता बाकीचे 99% सातबारा म्हणजे साधारणतः 2,53,00,000 सातबारा डिजिटल स्वाक्षरित करून आता उपलब्ध आहे. महत्वाचे निर्णय आता याचा वापर कसा सुरू झाला तो खूप मोठा वापर त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे. आपण पंतप्रधान पीक विमा योजनेला सातबारा लिंक केला. गेल्या वर्षी साधारणतः 1.25 कोटी खातेदारांनी हा सातबारा वापरून आपल्या ऑनलाईनचे फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये जी जगलरी होत होती, जी तफावत होती, फसवणूक होत होती, जे छोटे अर्ज येत होते ते बंद झाले आणि कृषी विभागाने जाहीररित्या सांगितलं की साधारणतः 1,000 कोटी रुपयाची बचत झाली सातबारा संघटित आपण ऑनलाईनला वापरल्यामुळं. यावर्षी आपण आधारभूत किमतीवर धान खरेदी आहे किंवा आधारभूत म्हणजे कापूस खरेदी आहे, आधारभूत किमतीवर मका खरेदी आहे, या योजनांसाठी सातबारा लिंक करून दिला. अन्न पुरवठा सचिव आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं का या संघटित सातबारा लिंक झाल्यामुळं शेकडो कोटी रुपयाची बचत झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खोटे अर्ज किंवा तेच फिरून सातबारा पिप्पाणी नसताना करणे हा जो प्रकार काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये व्हायचा तो बंद झालेला आहे. त्याच्यामुळे याचे अनेक गतीने फायदे आहेत. आता लवकरच आपण सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की आता ई पीक पाहणी सुद्धा आपण लवकरच सुरू करण्याचा निर्णय मान्यता झालेली आहे. आता महसूल मंत्री महोदय आणि कृषी मंत्री महोदय त्यांच्या स्तरावर अंतिम शासन निर्णय झाल्यानंतर याच्यामध्ये पुढची प्रक्रिया केली जाणार आहे. संगमनेर तालुक्यामध्ये ई पीक पाहणी आपण पाहिलेलं आहे जवळून आणि याचे जे फायदे आहेत ते पूर्ण राज्याला मिळावेत या उद्देशाने सरांनी म्हटले की आता एक तालुका हे 10 तालुके 15 तालुके करून चालणार नाही, पूर्ण राज्यात लागू केलं पाहिजे. ही होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पीक आहे ते स्वतःहून सांगायचं आहे आणि जे आपण ग्राह्य धरायचे आणि त्याप्रमाणे सातबारामध्ये जे पीक पाणी नोंदवलं जाणार आहे. जिथं म्हणजे इन्कम टॅक्स सुद्धा खातेदार स्वतः किंवा पब्लिक स्वतःहून डिक्लेअर करतो माझं एवढं इन्कम टॅक्स येथे भरायला जातं तर मग पीक पेरा का घ्यायचा नाही या उद्यात हेतूने ते सुद्धा काम आता डोनर स्टेजमध्ये आहे. त्याची पूर्वतयारी सुरू आहे. 2 दिवसांमध्ये जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे आणि ते सुद्धा होणार आहे. त्याचे फायदे अनंत आहेत. पुढच्या काळामध्ये एकही फ्रॉड केस सातबारा आणि खरेदी व्यवहाराशी होणार नाही अशा अर्थाने यंत्रणा उभे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांचे आहेत. म्हणजे आता जी काही आपल्याला माहिती असं म्हणून मी सांगतो की आता कोणत्याही सातबारावर नाव असल्याशिवाय खरेदीपत्र होत नाही. पहिले खरेदी व्हायची. सातबारा नोंद असो नाही तर नसो एक व्यक्ती एकापेक्षा अनेक व्यक्तींना जमिनी विकू शकत होता. आता होत नाही. 4 वर्ष झाले, 3.5-4 वर्षापासून सातबारावर नाव असल्याशिवाय खरेदी होत नाही आणि खरेदी झाल्या त्याच दिवशी त्या क्षणाला तो कार्यालयाला असताना त्याला मेसेज येतो का तुमचं फेरफार क्रमांक अमुकने फेरफार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे लिंकेज 100% दुय्यम निबंधक कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचं 100% लिंकेज आहे. सातबारा तो डेटा घेऊन दस्त नोंदणी केली जाते आणि अचूकरित्या त्याचे फेरफार केले जातात. दररोज 10,000 ते 11,000 फेरफार पूर्ण राज्यभरामध्ये होतात. त्याची 100% मॉनिटरिंग सिस्टीम आपल्या देश आहे. प्रत्येक तहसीलदार प्रांताधिकारी एमआयचा आधार घेऊन त्याचा तलाठी मुलाधिकाऱ्यांचा रिव्ह्यू घेतात. त्यामुळं सामान्य माणसाला न्याय सोपा झालेला आहे. आमदार थोरातसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा एक विशेषांक आहे त्याचं प्रकाशन होत आहे आणि त्यानिमित्ताने सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचं यासोबतच आमदार तांबे साहेब या नगराध्यक्षा त्याच्यानंतर आमचे मित्र प्रांताधिकारी मंगळ साहेब तहसीलदार निकम साहेब आणि संगमनेर निर्मिती आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी मित्रांनो आणि वर्तमानपत्राचे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे माध्यमाचे जे मित्र वार्ताहर मित्र आहेत या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आज एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने होती आहे ती म्हणजे आपण गेले अनेक वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं डिजिटल सातबाराचं किंवा सातबारा संगणकीकरणाचं ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये अनेक नवीन सुविधा पुढे येऊ घातलेल्या आहेत आणि याचं सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. अशी अनेक मागणी अनेक महसूल अधिकाऱ्यांकडून किंवा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्यावेळी झाली त्याचं त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे.
जसं पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सरांच्या मागच्या कार्यकालामध्ये याची मोठी मिळवली आणि खूप दूरदृष्टी ठेवून 7-12 संगणकीकरण सुरू केलं. परंतु आमच्यापैकी बहुतांश 90% महसूल अधिकाऱ्यांना वाटत होतं की हे शक्य आहे का, हे अशक्य आहे. खूप अडचणीचं किचकट कॉम्प्लिकेटेड काम आहे आणि 7-12 संगणीकृत होणं आणि ही प्रक्रिया संगणित होणं हे महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता. अडचणी अनंत होत्या हे. परंतु ज्यावेळेस नेतृत्वाने एखादी गोष्ट ठरवली आणि हे करायचं ठरवलं तर मग मार्ग प्रशासनाला काढावा लागतो आणि हे अथक परिश्रम करून म्हणजे गेल्या त्याची सुरुवात झाली ती 2011-12 मध्ये. त्याच्यापूर्वी 7-12 संगणीकृत करणे हे उद्देश होता. 2012-13ला तो 7-12 ऑनलाईन करणे हा उद्देश झाला. संगणीकृत 7-12 ऑनलाईन झाला 13-14ला. आता तो डिजिटल झाला म्हणजे संगणकीकृत 7-12 ऑनलाईन 7-12 डिजिटल 7-12 हा या प्रकल्पाचा प्रवास आहे. प्रकल्प रेंगाळला आपण असं म्हणतो ना त्याला अर्थ नाहीये, रेंगाळलेला नाही. खूप नजर वाढत आपण एका अत्युच्च शिखरावर आता पोहोचलेला आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त संगणकीकृत कॉम्प्युटर 7-12 होता, नंतर ऑनलाईन मिळायला सुरुवात झाली, आता डिजिटल मिळतो. म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये न जाता आपल्या कायदेशीर कामासाठी किंवा कोणत्याही कार्यालयीन कामकाजासाठी आता डिजिटल स्वाक्षरी 7-12 मिळतो. साहेबांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर महिन्यामध्ये निर्णय झाला आणि 7-12 मध्ये डिजिटल स्वाक्षरी 7-12 सगळ्या कामासाठी ग्राह्य धरलाच. शिवाय गेल्या 50 वर्षानंतर 7-12 मध्ये सुधारणा झाली आणि 7-12 सुटसुटीत व्हावा, सामान्य माणसाला तो समजावा, वाचता यावा, अधिक माहितीपूर्ण माहिती त्यामध्ये मिळावी या उद्देशाने साहेबांनी निर्णय घेतला आणि 50 वर्षात 7-12चा नमुना बदलला. नमुना बदलल्यावर आमच्या पुढे दुसरं आव्हान होतं की आता त्या नमुन्यात सगळं 7-12 तयार करायला पाहिजे. गेल्या 5-6 महिन्यांमध्ये राज्यातले 2,54,00,000 7-12 जे संगणकीकृत झालेले आहेत ते रूपांतरित करण्यात आलेले आहेत आणि सर आता ते रेडी आहेत, ते आपल्याला लॉन्च करता येतील. आपली वेळेसाठी वेळ मिळून म्हणजे सुधारित नमुन्याचा 7-12 सुद्धा पब्लिकला आता थोड्याच दिवसामध्ये आपण देऊ शकणार आहे. सरांनी फक्त वेळ देऊन त्याचे काम त्याचा शुभारंभ करणं गरजेचं आहे. अशा राज्यभरामध्ये बहुतांशी प्रत्येक माणसाचा 7-12शी संबंध येतो. अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड किचकट आणि जे अवघड काम होतं ते महसूल यंत्रणेचे सर्व तलाठी मंडळाधिकारी आणि सर्वच महसूल अधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून कष्ट करून हे आता कधीच मिळाले आहे. ॲज पुढे म्हणजे आज अखेर 99% 7-12 डिजिटल स्वाक्षरीत आहेत आणि पब्लिक डोमेनला उपलब्ध आहे. कोणत्याही माणसाला 99% 7-12 आपल्याला डिजिटल साईन उपलब्ध होतात. हा डिजिटल स्वाक्षरी 7-12 करण्यासाठी आपण खूप मोठी पूर्व तयार केली आणि 46 अहवाल तयार केलेले आहेत. म्हणजे जर काही विसंगती 7-12 मध्ये असेल, काही त्रुटी असेल तो 46 अहवाल पास केल्याशिवाय तो 7-12 डिजिटल स्वाक्षरीत होत नाही. देशामध्ये अनेक राज्यामध्ये 7-12 संगणकीकरण सुरू आहे. आम्ही बाकीच्या राज्यांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपलं राज्य कितीतरी पटीने पुढे आहे. याचा उद्देश असा आहे की 7-12चा डेटाबेस आहे अत्यंत अचूक असणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही शासकीय योजनेत जर 7-12 वापरायचा असेल तर तो अचूक असल्याशिवाय शक्य नाही. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष आम्ही तो कोणत्याही 7-12 कोणत्याही योजनेसाठी वापरला नाही. परंतु गेल्या 3-4 वर्षांमध्ये 7-12चा डेटाबेस अचूक करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. 46 अहवालामध्ये तो 7-12 पास झाल्यानंतर आपण 7-12 संगणकीकृत करतो किंवा डिजिटल स्वाक्षरी करतो. तर आजच्या मितीला फक्त 3,19,000 7-12 मध्ये विसंगती आहे. 3,19,000 7-12 अजूनही डिजिटल स्वाक्षरी झालेली नाही. कारण गेल्या 100 वर्षांमध्ये 7-12 मध्ये ज्या त्रुटी झाल्या, ज्या त्रुटी किंवा चुका निर्माण झाल्या वास्तविकतेमध्ये मानवी क्षमतेच्या बाहेर होतं ते काही त्या त्रुटी शोधणं. आता संगणकाने त्या त्रुटी दाखवून दिल्यात आपल्याला. प्रत्येक गावातला कोणता 7-12 चुकीचा आहे, कोणत्या 7-12 त्रुटी आहे याची यादी तलाठी तहसीलदार प्रांताधिकारी यांच्या वाणीला उपलब्ध आहे आणि त्या दुरुस्त करण्याचं कामकाज सुरू आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला काही कामकाज तेवढ्या व्यक्तीने करता आले कारण सर्वच महसूल यंत्रणा कोविडमध्ये व्यस्त होती. कदाचित हे काम यापूर्वी संपलं असतं. परंतु आता 3,19,000 7-12 ज्याच्यामध्ये विसंगती आहे ते दुरुस्त करण्याचं काम पुढच्या काही काळामध्ये अत्यंत गतीने करून ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. परंतु त्या हे वगळता बाकीचे 99% 7-12 म्हणजे साधारणतः 2,53,00,000 7-12 डिजिटल स्वाक्षरीत करून आता उपलब्ध आहे. महत्वाचे निर्णय आता याचा वापर कसा सुरू झाला तो खूप मोठा वापर त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे. आपण पंतप्रधान पीक विमा योजनेला 7-12 लिंक केला. गेल्या वर्षी साधारणतः 1.25 कोटी खातेदारांनी
हा सातबारा वापरून आपल्या ऑनलाईनचे फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये जी जगलरी होत होती, जी तफावत होती, फसवणूक होत होती, जे खोटे अर्ज येत होते ते बंद झाले आणि कृषी विभागाने जाहीररित्या सांगितलं की साधारणतः 1000 कोटी रुपयाची बचत झाली सातबारा संघटित आपण ऑनलाईनला वापरल्यामुळं। यावर्षी आपण आधारभूत किमतीवर धान खरेदी आहे किंवा आधारभूत म्हणजे कापूस खरेदी आहे, आधारभूत किमतीवर मका खरेदी आहे, या योजनांसाठी सातबारा लिंक करून दिला। अन्न पुरवठा सचिव आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं का या संघटित सातबारा लिंक झाल्यामुळं शेकडो कोटी रुपयाची बचत झालेली आहे। म्हणजे त्याच्यामध्ये खोटे अर्ज किंवा तेच फिरून सातबारा पिप्पाणी नसताना करणे हा जो प्रकार काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये व्हायचा तो बंद झालेला आहे। त्याच्यामुळे याचे अनेक गतीने फायदे आहेत। आता लवकरच आपण सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की आता ई पीक पाहणी सुद्धा आपण लवकरच सुरू करण्याचा निर्णय पोटा मान्यता झालेली आहे। आता महसूल मंत्री महोदय आणि कृषी मंत्री महोदय त्यांच्या स्तरावर अंतिम शासन निर्णय झाल्यानंतर याच्यामध्ये पुढची प्रक्रिया केली जाणार आहे। संगमनेर तालुक्यामध्ये ई पीक पाहणी आपण पाहिलेलं आहे जवळून आणि याचे जे फायदे आहेत ते पूर्ण राज्याला मिळावेत या उद्देशाने सरांनी म्हटले की आता एक तालुका हे 10 तालुके 15 तालुके करून चालणार नाही, पूर्ण राज्यात लागू केलं पाहिजे, ही होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पीक आहे ते स्वतःहून सांगायचं आहे आणि जे आपण ग्राह्य धरायचे आणि त्याप्रमाणे सातबारामध्ये जे पीक पाणी नोंदवलं जाणार आहे। जिथं म्हणजे इन्कम टॅक्स सुद्धा खातेदार स्वतः किंवा पब्लिक स्वतःहून डिक्लेअर करतो, माझं एवढं इन्कम टॅक्स यांनी भरायला जातं तर मग पीक पेरा का घ्यायचा नाही या उदात्त हेतूने ते सुद्धा काम आता डोनर स्टेजमध्ये आहे, त्याची पूर्वतयारी सुरू आहे। 2 दिवसांमध्ये जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे आणि ते सुद्धा होणार आहे। त्याचे फायदे अनंत आहेत। पुढच्या काळामध्ये एकही फ्रॉड केस सातबारा आणि खरेदी व्यवहाराशी होणार नाही अशा अर्थाने यंत्रणा उभे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांचे आहेत। म्हणजे आता जी काही आपल्याला माहिती असं म्हणून मी सांगतो की आता कोणत्याही सातबारावर नाव असल्याशिवाय खरेदीपत्र होत नाही। पहिले खरेदी व्हायची, सातबारा नोंद असो नाही तर नसो एक व्यक्ती एकापेक्षा अनेक व्यक्तींना जमीन विकू शकत होता, आता होत नाही। 4 वर्ष झाले, 3.5-4 वर्षापासून सातबारावर नाव असल्याशिवाय खरेदी होत नाही आणि खरेदी झाल्या त्याच दिवशी त्या क्षणाला तो कार्यालयाला असताना त्याला मेसेज येतो का तुमचं फेरफार क्रमांक अमुक फेरफार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजे लिंकेज 100% दुय्यम निबंधक कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचं 100% लिंकेज आहे। सातबारा तो डेटा घेऊन जसं नोंदणी केली जाते आणि अचूकरित्या त्याचे फेरफार केले जातात। दररोज 10 ते 11 हजार फेरफार पूर्ण राज्यभरामध्ये होतात। त्याची 100% मॉनिटरिंग सिस्टीम आपल्या देश आहे। प्रत्येक तहसीलदार प्रांताधिकारी एमआयचा आधार घेऊन त्याचा तलाठी मुलाधिकाऱ्यांचा रिव्ह्यू घेतात। त्यामुळं सामान्य माणसाला न्याय सोपा झालेला आहे। आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा एक विशेषांक आहे, त्याचं प्रकाशन होत आहे आणि त्यानिमित्ताने सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचं, त्यासोबतच आमदार तांबे साहेब या विचाराध्यक्षा, त्याच्यानंतर रमजीत मित्र, प्रांताधिकारी मंगळूर साहेब, तहसीलदार निकम साहेब आणि संगमनेर निर्मिती आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी मित्रांनो आणि वर्तमानपत्राचे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे माध्यमाचे जे मित्र वार्ताहर मित्र आहेत या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो। आज एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने होती आहे ती म्हणजे आपण गेल्या अनेक वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं डिजिटल सातबाराचं किंवा सातबारा संगणकीकरणाचं ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये अनेक नवीन सुविधा पुढे येऊ घातलेल्या आहेत आणि याचं सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे। अशी अनेक मागणी अनेक महसूल अधिकाऱ्यांकडून किंवा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्यावेळी झाली त्याचं त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे। जसं पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सरांच्या मागच्या कार्यकालामध्ये याची मोठी मिळवली आणि खूप दूरदृष्टी ठेवून सातबारा संगणकीकरण सुरू केलं, परंतु आमच्यापैकी बहुतांश 90% महसूल अधिकाऱ्यांना वाटत होतं की हे शक्य आहे का, हे अशक्य आहे, खूप अडचणीचं किचकट कॉम्प्लिकेटेड काम आहे आणि सातबारा संगणकीकृत होणं आणि ही प्रक्रिया संगणकीकृत होणं हे महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता। अडचणी अनंत होत्या हे, परंतु ज्यावेळेस नेतृत्वाने एखादी गोष्ट ठरवली आणि हे करायचं ठरवलं तर मग मार्ग प्रशासनाला काढावा लागतो आणि हे अथक परिश्रम करून म्हणजे गेल्या त्याची सुरुवात झाली ती 2011-12 मध्ये
त्याच्यापूर्वी सातबारा संगणीकृत करणे हे उद्देश होता. 2012-13ला तो सातबारा ऑनलाईन करणे हा उद्देश झाला. संगणीकृत सातबारा ऑनलाईन झाला 13-14ला. आता तो डिजिटल झाला. म्हणजे संगणीकृत सातबारा, ऑनलाईन सातबारा, डिजिटल सातबारा हा या प्रकल्पाचा प्रवास आहे. प्रकल्प रेंगाळला आपण असं म्हणतो ना, त्याला अर्थ नाहीये, रेंगाळलेला नाही. खूप नजर वाढत आपण एका अत्युच्च शिखरावर आता पोहोचलेला आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त संगणकीकृत कॉम्प्युटर सातबारा होता, नंतर ऑनलाईन मिळायला सुरुवात झाली, आता डिजिटल मिळतो. म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये न जाता आपल्या कायदेशीर कामासाठी किंवा कोणत्याही कार्यालयीन कामकाजासाठी आता डिजिटल स्वाक्षरी सातबारा मिळतो. साहेबांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर महिन्यामध्ये निर्णय झाला आणि सातबारामध्ये डिजिटल स्वाक्षरी सातबारा सगळ्या कामासाठी ग्राह्य धरलाच. शिवाय गेल्या 50 वर्षानंतर सातबारामध्ये सुधारणा झाली आणि सातबारा सुटसुटीत व्हावा, सामान्य माणसाला तो समजावा, वाचता यावा, अधिक माहितीपूर्ण माहिती त्यामध्ये मिळावी या उद्देशाने साहेबांनी निर्णय घेतला आणि 50 वर्षात सातबाराचा नमुना बदलला. नमुना बदलल्यावर आमच्या पुढे दुसरं आव्हान होतं की त्या नमुन्यात सगळं सातबारा तयार करायला पाहिजे. गेल्या 5-6 महिन्यांमध्ये राज्यातले 2,54,00,000 सातबारा जे संगणकीकृत झालेले आहेत ते रूपांतरित करण्यात आलेले आहेत आणि सर आता ते रेडी आहेत, ते आपल्याला लॉन्च करता येतील. आपली वेळ मिळून म्हणजे सुधारित नमुन्याचा सातबारा सुद्धा पब्लिकला आता थोड्याच दिवसामध्ये आपण देऊ शकणार आहे. सरांनी फक्त वेळ देऊन त्याचे काम म्हणून त्याची शुभारंभ करणं गरजेचं आहे. अशा राज्यभरामध्ये बहुतांशी प्रत्येक माणसाचा सातबाराशी संबंध येतो. अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड, किचकट आणि जे अवघड काम होतं ते महसूल यंत्रणेचे सर्व तलाठी, मंडळाधिकारी आणि सर्वच महसूल अधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून, कष्ट करून हे आता कधीच मिळाले आहे. यातून पुढे म्हणजे आज अखेर 99% सातबारा डिजिटल स्वाक्षरीत आहेत आणि पब्लिक डोमेनला उपलब्ध आहे. कोणत्याही माणसाला 99% सातबारा आपल्याला डिजिटल साईन उपलब्ध होतात. हा डिजिटल स्वाक्षरी सातबारा करण्यासाठी आपण खूप मोठी पूर्व तयार केली आणि 46 अहवाल तयार केलेले आहेत. म्हणजे जर काही विसंगती सातबारामध्ये असेल, काही त्रुटी असेल, तो 46 अहवाल पास केल्याशिवाय तो सातबारा डिजिटल स्वाक्षरीत होत नाही. देशामध्ये अनेक राज्यामध्ये सातबारा संगणकीकरण सुरू आहे. आम्ही बाकीच्या राज्यांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपलं राज्य कितीतरी पटीने पुढे आहे. याचा उद्देश असा आहे की सातबाराचा डेटाबेस आहे अत्यंत अचूक असणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही शासकीय योजनेत जर सातबारा वापरायचा असेल तर तो अचूक असल्याशिवाय शक्य नाही. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष आम्ही तो कोणत्याही सातबारा कोणत्याही योजनेसाठी वापरला नाही. परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये सातबाराचा डेटाबेस अचूक करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. 46 अहवालामध्ये तो सातबारा पास झाल्यानंतर आपण सातबारा संगणकीकृत करतो किंवा डिजिटल स्वाक्षरीत करतो. तर आजच्या मितीला फक्त 3,19,000 सातबारामध्ये विसंगती आहे. 3,19,000 सातबारा अजूनही डिजिटल स्वाक्षरीत झालेले नाही. कारण गेल्या 100 वर्षांमध्ये सातबारामध्ये ज्या त्रुटी झाल्या, ज्या त्रुटी किंवा चुका निर्माण झाल्या वास्तविकतेमध्ये मानवी क्षमतेच्या बाहेर होतं ते काही त्या त्रुटी शोधणं. आता संगणकाने त्या त्रुटी दाखवून दिल्यात आपल्याला. प्रत्येक गावातला कोणता सातबारा चुकीचा आहे, कोणत्या सातबारामध्ये त्रुटी आहे याची यादी तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या वाणीला उपलब्ध आहे आणि त्या दुरुस्त करण्याचं कामकाज सुरू आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला काही कामकाज तेवढ्या व्यक्तीने करता आले कारण सर्वच महसूल यंत्रणा कोविडमध्ये व्यस्त होती. कदाचित हे काम यापूर्वी संपलं असतं. परंतु आता 3,19,000 सातबारा ज्याच्यामध्ये विसंगती आहे ते दुरुस्त करण्याचं काम पुढच्या काही काळामध्ये अत्यंत गतीने करून ते लवकरच पूर्ण केलं जाणार आहे. परंतु त्या हे वगळता बाकीचे 99% सातबारा म्हणजे साधारणतः 2,53,00,000 सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करून आता उपलब्ध आहे. महत्वाचे निर्णय आता याचा वापर कसा सुरू झाला, तो खूप मोठा वापर त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे. आपण पंतप्रधान पीक विमा योजनेला सातबारा लिंक केला. गेल्या वर्षी साधारणतः 1.25 कोटी खातेदारांनी हा सातबारा वापरून आपल्या ऑनलाईनचे फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये जी जगलरी होत होती, जी तफावत होती, फसवणूक होत होती, जे खोटे अर्ज येत होते ते बंद झाले आणि कृषी विभागाने जाहीररित्या सांगितलं की साधारणतः 1,000 कोटी रुपयाची बचत झाली सातबारा संगणकीकृत आपण ऑनलाईनला वापरल्यामुळं. यावर्षी आपण आधारभूत किमतीवर धान खरेदी आहे किंवा आधारभूत म्हणजे कापूस खरेदी आहे, आधारभूत किमतीवर मका खरेदी आहे, या योजनांसाठी सातबारा लिंक करून दिला. अन्न पुरवठा सचिव आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं का या संगणकीकृत सातबारा लिंक झाल्यामुळं शेकडो कोटी रुपयाची बचत झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खोटे अर्ज किंवा तेच फिरून सातबारावर टिप्पणी नसताना
करणे हा जो प्रकार काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये व्हायचा तो बंद झालेला आहे. त्याच्यामुळे याचे अनेक गतीने फायदे आहेत. आता लवकरच आपण सरांनी निर्णय घेतलेला आहे की आता ई पीक पाहणी सुद्धा आपण लवकरच सुरू करण्याचा निर्णय तत्वता मान्यता झालेली आहे. आता महसूल मंत्री महोदय आणि कृषी मंत्री महोदय त्यांच्या स्तरावर अंतिम शासन निर्णय झाल्यानंतर याच्यामध्ये पुढची प्रक्रिया केली जाणार आहे. संगमनेर तालुक्यामध्ये ई पीक पाहणी आपण पाहिलेलं आहे जवळून आणि याचे जे फायदे आहेत ते पूर्ण राज्याला मिळावेत या उद्देशाने सरांनी म्हटले की आता एक तालुका हे 10 तालुके 15 तालुके करून चालणार नाही, पूर्ण राज्यात लागू केलं पाहिजे. हे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पीक आहे ते स्वतःहून सांगायचं आहे आणि जे आपण ग्राह्य धरायचे आणि त्याप्रमाणे सातबारामध्ये जे पीक पाणी निवडून जाणार आहे. जिथं म्हणजे इन्कम टॅक्स सुद्धा खातेदार स्वतः किंवा पब्लिक स्वतःहून डिक्लेअर करतो का माझं एवढं इन्कम टॅक्स भरायला जातं तर मग पीक पेरा का घ्यायचा नाही या उदात्त हेतूने ते सुद्धा काम आता डोनट मध्ये आहे. त्याची पूर्वतयारी सुरू आहे. 2 दिवसांमध्ये जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे आणि ते सुद्धा होणार आहे. त्याचे फायदे अनंत आहेत. पुढच्या काळामध्ये एकही फ्रॉड केस सातबारा आणि खरेदी विक्री व्यवहाराशी होणार नाही अशा अर्थाने यंत्रणा उभे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांचे आहेत. म्हणजे आता जी काय आपल्याला माहिती असं म्हणून मी सांगतो की आता कोणत्याही सातबारावर नाव असल्याशिवाय खरेदी पत्र होत नाही. पहिले खरेदी व्हायची. सातबारा नोंद असो नाही तर नसो एक व्यक्ती एकापेक्षा अनेक व्यक्तींना जमीन विकू शकत होता. आता होत नाही. 4 वर्ष झाले, 3.5-4 वर्षापासून सातबारावर नाव असल्याशिवाय खरेदी होत नाही. आणि खरेदी झाल्या त्याच दिवशी त्या क्षणाला तो कार्यालयाला असताना त्याला मेसेज येतो का तुमचं फेरफार क्रमांक अमुकने फेरफार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे लिंकेज 100% दुय्यम निबंधक कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचं 100% लिंकेज आहे. सातबारा तो डेटा घेऊन जस्त नोंदणी केली जाते आणि अचूकरित्या त्याचे फेरफार केले जातात. दररोज 10 ते 11 हजार फेरफार पूर्ण राज्यभरामध्ये होतात. त्याची 100% मॉनिटरिंग सिस्टीम आपल्या देश आहे. प्रत्येक तहसीलदार प्रांताधिकारी एमआयचा आधार घेऊन त्याचा तलाठी मुलाधिकाऱ्यांचा रिव्ह्यू घेतात. त्यामुळं सामान्य माणसाला न्याय सोपा झालेला आहे. वेगळ्या वळणावर जात आहे. व्हॅल्यू ॲडिशन इथून पुढे होणार आहे. जसं बँकांचं संगणकीकरण झालं आणि आता त्याच्यात पुढचे फायदे आपल्याला दिसू लागले अशा पद्धतीने आपण इथे पुढे जाणार आहे. खूप दूरदृष्टी सरांची या निमित्ताने आहे आणि त्याचा सतत पाठपुरावा असतो. सामान्य जनतेला आपण काय देतो त्यांची कशी सुलभता येणार आहे. कामामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता येण्यासाठी काय करणं शक्य आहे. आता संगणकीकरण त्याच्यावर हा एकच पर्याय आहे आणि सिस्टीम सुधारायची असेल, सिस्टीमला शिस्त लावायची असेल आणि सुसूत्र आणायची असेल कामामध्ये तर ऑनलाईन सिस्टीम ही सगळ्यात परिणामकारक आहे. हे सर्व मान्य झालेलं आहे आणि त्याचाच अंगीकार महसूल विभागाने घेतलेला आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे त्यांनी ते नेहमी पुढे आल्यानंतर किंवा डिस्कशन मध्ये आम्हाला सांगतात पब्लिकसाठी म्हणजे काय आपल्याला नवीन ऍडिशन करता येईल. त्यांना ग्रासरूट पण खूप साऱ्या फीडबॅक्स एवढे आहेत. कारण ग्रामीण भागाची एवढी नाळ आहे तर ते सामान्य माणसाला जी अडचणी ही अशी का अडचणी त्याला काय सोल्युशन आहे अशा पद्धतीने आणि राज्याचे अपर मुख्य सचिव महसूल आदरणीय खरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जबाबदारी आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प कार्यान्वित आहे आणि अधिक गतीने यापुढे तो चालू राहील अशी अपेक्षा करतो. या सर्व वेगळ्या वळणावर जात आहे. व्हॅल्यू ॲडिशन इथून पुढे होणार आहे. जसं बँकांचं संगणकीकरण झालं आणि आता त्याच्यात पुढचे फायदे आपल्याला दिसू लागले अशा पद्धतीने आपण इथे पुढे जाणार आहे. खूप दूरदृष्टी सरांची या निमित्ताने आहे आणि त्याचा सतत पाठपुरावा असतो. सामान्य जनतेला आपण काय देतो त्यांची कशी सुलभता येणार आहे. कामामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता येण्यासाठी काय करणं शक्य आहे. आता संगणकीकरण त्याच्यावर हा एकच पर्याय आहे आणि सिस्टीम सुधारायची असेल, सिस्टीमला शिस्त लावायची असेल आणि सुसूत्र आणायची असेल कामामध्ये तर ऑनलाईन सिस्टीम ही सगळ्यात परिणामकारक आहे. हे सर्व मान्य झालेलं आहे आणि त्याचाच अंगीकार महसूल विभागाने घेतलेला आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे त्यांनी ते नेहमी पुढे आल्यानंतर किंवा डिस्कशन मध्ये आम्हाला सांगतात पब्लिकसाठी म्हणजे काय आपल्याला नवीन ऍडिशन करता येईल. त्यांना ग्रासरूट पण खूप साऱ्या फीडबॅक्स एवढे आहेत. कारण ग्रामीण भागाची एवढी नाळ आहे तर ते सामान्य माणसाला जी अडचणी ही अशी का अडचणी त्याला काय सोल्युशन आहे अशा पद्धतीने आणि राज्याचे अपर मुख्य सचिव महसूल आदरणीय खरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जबाबदारी आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प कार्यान्वित आहे आणि अधिक गतीने यापुढे तो चालू राहील अशी अपेक्षा करतो. या सर्व वेगळ्या वळणावर जात आहे. व्हॅल्यू ॲडिशन इथून पुढे होणार आहे. जसं बँकांचं संगणकीकरण झालं
आणि आता त्याच्यामध्ये पुढचे फायदे आपल्याला दिसू लागले. अशा पद्धतीने आपण इथे पुढे जाणार आहे. खूप दूरदृष्टी सरांची या निमित्ताने इथं आहे आणि त्याचा सतत पाठपुरावा असतो. सामान्य जनतेला आपण काय देतोय, त्यांची कशी सुलभता येणार आहे, कामामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता येण्यासाठी काय करणं शक्य आहे. आता संगणकीकरण त्याच्यावर हा एकच पर्याय आहे. आणि सिस्टीम सुधारायची असेल, सिस्टीमला शिस्त लावायची असेल आणि सुसूत्र आणायची असेल कामामध्ये, तर ऑनलाईन सिस्टीम ही सगळ्यात परिणामकारक आहे. हे सर्वमान्य झालेलं आहे आणि त्याचाच अंगीकार महसूल विभागाने घेतलेला आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे त्यांनी ते नेहमी पुण्याला आल्यानंतर किंवा मुंबईला डिस्कशन मध्ये आम्हाला सांगतात पब्लिकसाठी म्हणजे काय काय आपल्याला नवीन ऍडिशन करता येईल. त्यांना ग्रासरूट पण खूप साऱ्या फीडबॅक्स एवढे आहेत. कारण ग्रामीण भागात एवढी नाळ आहे तर ते सामान्य माणसाला जी अडचण आहे ही अशी का अडचण आहे, ज्याला काय सोल्युशन आहे अशा पद्धतीने. आणि राज्याचे अपर मुख्य सचिव महसूल आदरणीय खरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जबाबदारी आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प कार्यान्वित आहे आणि अधिक गतीने यापुढे तो चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतोय. या सर्व त्यांच्या सहकार्याचं सगळ्यांचंच या निमित्तानं आम्हाला कौतुक आहे. चांगली गोष्ट धर्मेंद्र पवारांनी केली की त्यांचा जे अमृत वेल आहे, याचा त्याला शेवटी डॉक्युमेंटेशन महत्वाचं असतं. आपण कष्ट करतो पण सांगण्याची पद्धतच नाही. सांगावं लागतं, काम केलेलं सांगावं लागतं. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं डॉक्युमेंटेशन करून ते पुढं अनेक काळाकरता उपयोगी असतं. त्याच्याप्रमाणे त्यांनी या निमित्तानं ही पुस्तक काढलेलं आहे. त्यांचं सुद्धा आभार महसूल विभागाच्या वतीनं मी मानतो. आणि या पुस्तकाच्या निमित्तानं आता पुढची आवृत्ती, तिसरी आवृत्ती असं करावं लागेल, कारण अनेक गोष्टी येणार आहेत. त्याचं शेवटी मात्र एक चांगलं पुस्तक होऊ शकतं. आणि हे खरं आहे की मला सुरुवातीला यावेळेस महसूल मंत्री झाल्यानंतर लॉकडाऊन होण्याच्या अगोदर 3 राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला यायचं आहे, तुमचं डिजिटलायझेशन पाहायचं. राजस्थान होतं, मध्य प्रदेश होतं, आणखी एक साऊथचं राज्य होतं. ते म्हणलं आम्हाला येऊन जायचंय, कारण काय नेमकं केलं ना आम्हाला त्या पद्धतीने जायचंय पुढं. तर पुढं लॉकडाऊन ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी परत काय त्यांची परत विचार झाला नसली तरी उत्सुकता मात्र सगळ्या देशाला आहे की आपण काम कसं केलं. त्या निमित्ताने हे सगळं डॉक्युमेंटेशन चांगल्या पद्धतीने आपण केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक करतो. अजून खूप काम करायचं आहे, त्याकरता शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा त्या विशेष अंकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित माननीय आमदार नगराध्यक्षा दुर्गाताई, उपस्थित असलेले आपले दोन्ही आपल्या सभापती, जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीचे सभापती, उपस्थित आपले सर्व जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सभापती आणि सर्व सदस्य, आपले प्रांत अधिकारी, तहसीलदार, सर्व शासकीय अधिकारी वर्ग ज्यांनी या सातबारा डिजिटल करण्यामध्ये मोठा सहभाग आणि प्रयत्न त्यांचे राहिले असे रामदास जगताप यांनी या अंकाचं प्रकाशन करून एक चांगलं डॉक्युमेंटेशन केलं असे धर्मेंद्रजी पवार, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, अमृतवेलच्या या अंकाचं प्रकाशन करत असताना निश्चितपणे मला आनंद होतोय. मी रामदास जगतापांनी थोडा प्रयत्न केला असता तर या अंकाचं प्रकाशन आणि डिजिटल सातबाराचं सुद्धा मुख्यमंत्री जास्ती सुद्धा होऊ शकत असतं. कारण हा एक अभिनव उपक्रम आपण त्यावेळेस यशस्वी करतो आहोत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सातबाराला ज्यावेळेस आपण पूर्ण त्याचं जागतिकीकरण केलं, ग्लोबलायझेशन त्याचं झालेलं आहे, डिजिटलायझेशन बरोबर ग्लोबलायझेशन झालेलं आहे. त्यावेळेस हा काय साधा सोपा येऊन नाही, खूप मोठं काम त्यामध्ये आहे झालेलं आहे. मी ज्यावेळेस महसूल मंत्री 2010 झालो त्यावेळेस फक्त
परंतु ते पुन्हा शेतकऱ्याला आणि नागरिकांना उपलब्ध झालं पाहिजे, या पद्धतीनं असलं पाहिजे, ते डाउनलोड करता आलं पाहिजे, त्याचा प्रिंट करता आला पाहिजे आणि तो त्याचा असा असला पाहिजे की तो वापरता आला पाहिजे कुठे, म्हणजे तो कायदेशीर स्वरूप त्याला असलं पाहिजे, इथपर्यंत काम ते करायचं होतं. हे खरं आहे की यामध्ये खूप काम सर्व अधिकारी वर्गाने केलं. मी त्यावेळेस सर्वांना म्हणायचं, आता इनलाईन नाही, ऑनलाईन. तुम्हाला आता रांगेत उभं राहावं लागणार नाही, 7-12 करता तालुक्यात जाऊन रांग लावायची पाळी नाही, फक्त तुम्ही ऑनलाईन जा, तुम्हाला 7-12 मिळेल, असं साधारणतः ते त्यावेळेचं आमचं एक टॅगलाईन होती. त्यामध्ये खूप काम सर्व अधिकारी वर्गाने केलं आणि त्यामध्ये खरं आहे की ज्या पद्धतीनं रामदास जगतापांनी सांगितलं ते खरं आहे की आपल्या तलाठी वर्ग पासून सुरुवात करावं लागेल. आमच्या कोतवालाचं नाव घेतो, कोतवालापासून. आणि बऱ्याच वेळा मध्यंतरी 4 वर्ष 5 वर्ष सगळी तक्रार असायची की तलाठीच तुमचं सापडत नाही, दिसत नाही, कुठे तो ते 7-12चं सगळं समितीकरणाकरता तिकडं करण्याकरता बसलेला असायचा. 7-12 करणं ही सोपी गोष्ट नसते आणि म्हणजे ज्यावेळेस हे करायचं त्यावेळेस त्यातल्या चुका दुरुस्त करणं हे खूप मोठं कार्य. एक 7-12 भरून गेलेले, एक 7-12 पाहण्यासारखे तुम्हाला जागा नाही काय कुठे द्यायचं, असे 7-12 आपल्याला दिसत आहेत की त्यात गर्दी असते, फेरफाराचे परत वर्तुळ असतात, अनेक गोष्टी त्याच्यातून असतात. तर या सगळ्यातला व्यवस्थित स्वरूपातून जी गरजेची तेवढी गोष्ट ठेवणं, याचा अर्थ त्याच्यावर काम करावं लागतं. तर का काढायचं तर का काढायचं त्याचं सुद्धा रेकॉर्ड करावं लागतं. हे सगळं काम खूप मेहनतीचं, कष्टाचं, बारकाव्याचं, बिनचूक करणं आवश्यक. कारण तो 7-12 नंतर त्याच्यावर व्यवहार होणार आहे, त्याच्यातली चूक सगळ्या व्यवहाराला चुकीचं ठरू शकते. हे असल्यामुळं एक कायदेशीर स्वरूप असणं अत्यंत आवश्यक. हे सगळं काम खूप मोठ्या प्रमाणावर हे केलं गेलं आणि त्याला आता मूर्त स्वरूप आलं. थोडे काही 7-12 राहिले की त्यांच्यावरती काम करावं लागणार आहे. 3,10,000 असतात आयोगमधनं 2,53,00,000 7-12 हे उतरवणं हे सोपं नव्हतं, एक काम झालेलं आहे. तर त्याचा कौतुकाचा 16 करावा लागेल, पण हे कोरोना अडचण झाली. कौतुकाचा 16 केला पाहिजे, काम साधं नव्हतं. त्याच्याबरोबर आणखी 8 सुद्धा आपण त्या पद्धतीने आता घ्यायचं. त्याच्या पलीकडे जाऊन आता 7-12 बरोबर त्या नकाशा सुद्धा, चतुर्सीमा सह नकाशा सुद्धा तुमचा त्याच्यावर येणार आहे. तुमचे फेरफार हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे त्या उपलब्ध ऑनलाईन त्या पद्धतीने काम हे त्यावेळेस मी ठरवत होतो. ते आता महत्वाला जाता याचा आनंद मला निश्चितपणे आहे. पाठीमागे Yeah.